फक्त कंठी माळ घातली म्हणजे भक्ती होते का? की कंठी माळ घालण्यामागे काही खोल आध्यात्मिक अर्थ आहे? हे जर तुम्हाला माहित नसेल तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हरे कृष्णा, मी नेहा सोनटक्के. तर सर्वप्रथम आपण बघूया की भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतामध्ये काय सांगतात. माम एकम शरणम व्रज, म्हणजे फक्त माझा शरण घे किंवा मला शरण ये. आणि म्हणूनच कंठी माळ घालणं म्हणजे काय, तर हाच एक भगवंतांना शरण जाण्याचा दृढ संकल्प आहे. ही फक्त माळ नाही, तर हा एक वचन आहे, तो म्हणजे श्रीकृष्णाशी, की हे श्रीकृष्णा, मी तुला शरण आलो आहे आणि आता मी फक्त तुमचाच आहे. म्हणून भगवंत नेहमी आपल्याला सांगतात की तू जे काही कर्म करतेस ते मला अर्पण कर. आणि जेव्हा आपल्या गळ्यात कंठी माळ असते तेव्हा आपण प्रत्येक क्षणी भगवंताची आठवण करत असतो, आणि ते म्हणजे की आपलं जीवन हे फक्त भगवान श्रीकृष्णासाठीच आहे. कंठी माळ घालणं म्हणजे ही फक्त एका भक्ताची ओळख नाही आहे, तर ती आपल्याला नियंत्रणात ठेवते. जेव्हा आपण काही चुकीचं करायला जातो तेव्हा हीच कंठी माळ आपल्याला ती चूक करण्यापासून थांबवते आणि ती आपल्याला आठवण करून देते की तू भक्त आहेस, विसरू नकोस. हे भौतिक जग आपल्याला वेगळ्या दिशेने ओढतं, पण हीच कंठी माळ आपल्याला भगवंताच्या दिशेने परत घेऊन येते. म्हणून कंठी माळ घालणं म्हणजे ही काही परंपरा नाही आहे, तर ती आहे आत्म्याची जागृती आणि भगवंताशी जोडण्याची सुरुवात. फॉर एक्झाम्पल, जसं आपण एखाद्या कंपनीमध्ये एम्प्लॉई असलं तर आपल्याला ID कार्डची गरज राहते. तसंच जर आपण कंठी माळ धारण केली तर आपण भगवंताच्या परिवाराचा एक हिस्सा आहोत, ही आपली ओळख असते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला भगवंताशी नातं हे मजबूत करायचं आहे, तर एकदा मनापासून कंठी माळ घालण्याचा विचार करा आणि कमेंटमध्ये लिहा हरे कृष्णा. तर तुम्हाला हा छोटासा इन्फॉर्मेशन व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, इतरांशी देखील शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हरे कृष्णा.